नमस्कार, माझा विठ्ठल माझी वारी या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। तुकोबांच्या पालखीनं रोटी घाट प्रस्थान करत महत्त्वाचा टप्पा पार केला। आज तुकोबांच्या पालखीचा उडवंडी गवळ्याची इथे मुक्काम असणार आहे। पालखीच्या रोटी घाटातल्या उत्साहवर्धक प्रस्थानाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भक्ती विसुरे। तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम असं म्हणणारे वारकरी जे आहेत ते आता यवतचा मुक्काम आटपून उंडवडी गवळ्याची या गावाच्या दिशेनं जायला निघालेले आहेत। यवतहून उंडवडीकडे जाताना रोटी घाट हा जो अगदी महत्त्वाचा टप्पा असतो तो टप्पा या वारीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आता पार केलेला आहे। रोटी घाट पार करून वर आल्यानंतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतात या सगळ्या पालखीच्या प्रवासातल्या त्या सुरू होतात। रिंगण जे असतं ते सुरू होतं। इंदापूर बारामती या शहरांच्या दिशेनं पालखी जी आहे ती चालायला लागते आणि असं असताना हा सगळा महत्त्वाचा टप्पा जो आहे तो पार करून पालखी वर कधी जाते आणि पंढरपूरच्या दिशेनं जास्तीत जास्त पुढे कशी सरकते याकडे खरं तर या सगळ्या वारकऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं। वारकऱ्यांचा उत्साह जो आहे तो अगदी देहू किंवा आळंदीतून निघाल्यापासून जसा आपल्याला दिसतो आहे तसाच आत्ताही दिसतो आहे। सगळ्यांना पंढरपूरकडे जायचं आहे, सगळ्यांना विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्या संदर्भातला उत्साह आनंद जो आहे तो या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यांवरती दिसत असतो। अजिबात न थकता अविश्रांतपणे आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने वारी मधली ही जी संत तुकाराम महाराजांची पालखी आहे ती पुढे जायला निघालेली आहे आणि वाटेमधले ग्रामस्थ या ही छोटी छोटी जी सगळी मध्ये गावं लागतात त्या सगळ्या गावांमधले ग्रामस्थ जे आहेत ते सुद्धा या पालखीचं दर्शन घ्यायला येत असतात। आता आपणही निघूयात आणि पालखीचा जो मुक्काम आहे, पालखीचा जो विसावा आहे त्याच्या दिशेनं मार्गस्थ होऊयात। कॅमेरामन अमोल गव्हाळेसह भक्ती विसुरे, एबीपी माझा, पुणे।